देशातील प्रिंटिंग क्षेत्रात ज्यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जातं असं ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे श्री आनंद लिमये सर. त्यांच्या व्यक्तिमत्वात साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांचा उत्तम मिलाप झाल्याचं आढळून येतं. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स या देशातील प्रिंटिंग क्षेत्रातील शिखर संस्थेच्या माध्यमातून सर या क्षेत्रातील व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. वडिलांच्या मृत्यूनंतर लहानपणीच घरातील इंडिया प्रिंटिंग वर्क्स या व्यवसायाची जबाबदारी सरांवर पडली. पण डगमगून न जाता सखोल अभ्यास आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर सरांनी या व्यवसायाला अधिकाधिक ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. काळानुरूप या व्यवसायामध्ये तांत्रिक बदल करत त्यांनी हा व्यवसाय कायमच प्रगतीपथावर ठेवला. आणि हे सर्व करत असताना त्यांनी नेहमीच साधन शुचितेवर भर दिला. प्रिंटिंग क्षेत्रातील आपल्या कार्यातून सरांनी कार्यतत्परता, कार्यनिष्ठा, सचोटी, अभ्यासू वृत्ती या सर्व गुणांचा एक आदर्शच घालून दिला आहे. अभ्यासू वृत्तीने कमावलेलं आपलं ज्ञान इतरांना भरभरून वाटण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. आणि या क्षेत्रातील नवोदित आणि उदयोन्मुख प्रकाशकांच्या मागे ते खंबीरपणे उभे राहतात. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील विविध करिअर संधी आणि टेक्नॉलॉजीमुळे या विषयाला लाभलेले अनेक आयाम सरांनी या व्हिडिओमध्ये अत्यंत ओघवत्या भाषेत उलगडून दाखवले आहेत. मी आनंद लिमये, इंडिया प्रिंटिंग वर्क्सचा संचालक. हा प्रेस माझ्या वडिलांनी 1 मार्च 1932 साली सुरू केला आणि वडिलांच्या निधनानंतर मी या क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांच्या इच्छेनुसार मी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मुंबई इथून पदविका प्रदान केली, संपादन केली. त्यावेळेला लेटर प्रेस आणि ऑफसेट अशा 2 प्रकारच्या पदविका तुम्ही घेऊ शकत होतात, शिकू शकत होतात. पण सद्य परिस्थितीमध्ये त्यातली लेटर प्रेस ही पूर्णपणे ॲब्सोल्यूट झालेली आहे, बाद झालेली आहे आणि हे तंत्रज्ञान अत्यंत वेगाने विकसित होत आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की जे गेल्या 1000 वर्षात संशोधन झालं नाही ते गेल्या 100 वर्षात संशोधन झालं. ते 100 वर्षात झालं नाही ते गेल्या 10 वर्षात संशोधन झालं आणि जे 10 वर्षात संशोधन झालं नाही ते गेल्या 1 वर्षात संशोधन झालं. या व्यवसायात मी आलो कारण आमचा हा वडिलोपार्जित व्यवसाय होता. परंतु हे क्षेत्र बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवडावं अशी मी आग्रहपूर्वक तुम्हाला आवाहन करू शकतो. एका अर्थी मी असं म्हणेन की आम्ही मुद्रकच ह्या ट्रेडचा अवेअरनेस क्रिएट करण्यामध्ये वी आर फेल्युअर इन दॅट. की हे क्षेत्र जर एखाद्या विद्यार्थ्यांनी निवडलं तर त्याची आयुष्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक भरभराट, उन्नती ही निश्चित आहे. हे क्षेत्र निवडल्यानंतर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला शिक्षण मिळण्यासाठी आज भारतामध्ये जवळपास एकूण 40 संस्था आहेत. त्यातल्या महाराष्ट्रात जवळजवळ 8 ते 10 संस्था आहेत. तिथून तुम्ही हे शिक्षण घेऊ शकता. शिक्षणामध्ये तुम्हाला पदविका, पदवी, अगदी डॉक्टरेटपर्यंत शिकता येतं आणि तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला या क्षेत्रात तात्काळ नोकरी मिळू शकते. इतकंच नव्हे तर सरकारच्या धोरणांनुसार सध्या व्होकेशनल ट्रेनिंगवरती त्यांनी बराच भर दिलेला आहे. त्यानुसार अप्रेंटिस ॲक्टच्या अनुषंगाने तुम्हाला अर्न अँड लर्न ह्या स्कीममध्ये मासिक उत्पन्न 7,500 ते 8,000 डिपेंडिंग अपॉन कुठल्या गावामध्ये तुम्ही शिकणार आहात. म्हणजे A टायर सिटीमध्ये आहात, B टायरमध्ये आहात का C मध्ये आहात, त्यानुसार तुम्हाला त्याचा स्टायपेंड मिळू शकतो. 1 वर्ष तुम्ही ITI मध्ये शिकू शकता आणि 2 वर्ष प्रत्यक्ष प्रेसमध्ये काम करू शकता. ते झाल्यानंतर तुम्ही मशीन माइंडर, प्लेट मेकर, DTP ऑपरेटर अशा विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करू शकता आणि हे झाल्या क्षणी तुम्हाला किमान 15,000 ते 20,000 रुपये पगार मिळू शकतो. मी तुम्हाला मुद्रण क्षेत्रातर्फे एक ग्वाही देऊ शकतो की आज जितकी मुलं पदवी किंवा पदविका धारण करतील ते एकही दिवस बेकार राहणार नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे. कारण या क्षेत्राचा वाव आणि व्याप्ती इतकी वाढलेली आहे की तुम्हाला रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुद्रणाशी निगडीत असे सगळे व्यवहार करावे लागतात.
उदाहरणार्थ अगदी सकाळी उठल्यापासून टूथपेस्ट टूथब्रश यांची वेष्टनं तुम्हाला हाताळावी लागतात. त्याच्यानंतर वर्तमानपत्र तुम्हाला वाचायला लागतं. शाळेत गेलात कॉलेजात गेलात तर अभ्यासासाठी पुस्तकं वापरायला लागतात. नोकरी करणाऱ्यांसाठी पेपरवर्क असतं, त्यांचे रिपोर्ट्स असतात आणि अशा अनेक कारणांनी संध्याकाळी जर तुम्ही असाल किंवा तुमच्या घरी लग्न कार्य असतील तर त्याची इन्व्हिटेशन कार्ड्स असतात. जरी ती आज व्हॉट्सॲपवरती पाठवली गेली तरी काही प्रमाणात ती इन्व्हिटेशन कार्ड छापली जातात आणि अगदी तुम्हाला सांगतो अतिशयोक्ती नाही पण 5 रुपयापासून 5,000 रुपयापर्यंत सुद्धा इन्व्हिटेशन कार्ड प्रिंटिंग केली जातात. त्यामुळे ह्या क्षेत्राला मरण तर अजिबात नाही. पुस्तक छपाईबद्दल जर आपण बोलायचं झालं तर पुस्तक छपाईला बरेच जण म्हणतात की आता किंडल आलेलं आहे, ई बुक्स आलेली आहेत. परंतु ई बुक्स किंडल वगैरे ह्या गोष्टी US किंवा UK मध्ये जर तुम्ही असाल तर सहजतेने घेऊ शकाल. पण कन्सिडरिंग द पॉवर्टी लाईन इन इंडिया कॅन अ चाइल्ड in remote places or mofussil area afford to have tab in his hand. अगदी एखाद्याला डोनेशन दिलं कुठल्या तरी रोटरी क्लब, लायन्स क्लब किंवा सरकारने, तरी देखील त्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिसिटी अथवा नेटचा वापर कितपत प्रमाणात होऊ शकेल. त्यामुळे या क्षेत्राला किंवा पुस्तक छपाईला अजून 50 वर्ष तरी मरण नाही हे निश्चित आहे. माझी पिढी काय किंवा माझ्या पुढच्या 2 पिढ्या काय निश्चितच हातात पुस्तक किंवा वर्तमानपत्र घेऊन वाचणारे आहेत. परंतु आणखीन 40 वर्षानंतर आणखीन 30 वर्षानंतर जी पिढी असेल ती कदाचित शहरी भागातली किंडलवरती पुस्तकं वाचू शकेल. आज काही प्रमाणात ॲन्युअल रिपोर्ट्स जे पूर्वी छापले जायचे 1.5-2 लाख प्रती छापल्या जायच्या त्या सरकारी धोरणानुसार वेबसाईटवर टाकल्या जातात आणि जे मागतील त्याच शेअर होल्डर्सना त्या पाठवल्या जातात. हा एक व्यवसाय जरी कमी झालेला असला तरी बाकीच्या अनेक ठिकाणी मुद्रण क्षेत्रामध्ये ज्या क्रांती झालेल्या आहेत त्याला तोड नाही. उदाहरणार्थ आपण एक साधं पॅकेजिंग पाहिलं तर पॅकेजिंगमध्ये नवीन नवीन जे प्रकार आलेले आहेत ते प्रकार तुम्हाला नवीन तंत्रज्ञानानुसार आत्मसात करता येतात आणि आजच्या घटकेला प्रत्येक जण ते वापरण्याच्या पाठीमागे असतो. उदाहरणार्थ सध्या जे इलेक्ट्रॉनिक पॅकेजिंग म्हणून निघालेलं आहे की ज्याच्यामधली खासियत अशी आहे की एखाद्या औषधाच्या बाटलीवरचं लेबल हे ग्रीन कलरमध्ये असेल तर त्याच्यावर छपाई केलेली असते की बेस्ट विदिन 1 month आफ्टर ओपनिंग ऑफ द बॉटल. याचा अर्थ असा आहे की मी जर ती बाटली 1 फेब्रुवारीला ओपन केली तर 30 दिवसामध्ये म्हणजे साधारण 2 मार्चच्या सुमारास किंवा 3 मार्चच्या सुमारास त्याच्या आतलं जर औषध किंवा डायबिटिक शुगर चेकिंगच्या स्ट्रिप्स ह्या जर 30 दिवसात वापरायच्या असतील तर त्याच्यानंतर त्या उपयुक्त राहणार नाहीत. अनेक जणांना ती सवय नसते की आपण 1 फेब्रुवारीला बॉटल ओपन केल्यानंतर त्याच्यावर तारीख टाकावी. पण आताची जी लेबलं आहेत ती ज्या क्षणी तुम्ही बॉटल ओपन कराल त्या क्षणी दॅट लेबल विल turn into yellow color and after the expiry of 30 days the label will be turned into red color. म्हणजे ते लेबल तुम्हाला इंडिकेट करेल की इथून पुढे या बाटलीतलं औषध तुम्ही वापरू नका. हे झालं पॅकेजिंग मध्ये. अशी पॅकेजिंग मध्ये असंख्य उदाहरणं देता येतील. त्याचप्रमाणे नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली आहे ती 3D प्रिंटिंगची आलेली आहे. ह्या 3D प्रिंटिंगद्वारे याची यंत्र जरी हल्ली महाग असली साधारण 3 लाख रुपयापासून अनेक कोटी रुपयापर्यंत ही यंत्र मिळतात, वेगळ्या वेगळ्या आकारात मिळतात.
यातनं तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही केकही बनवू शकता. मी त्याला छापणे असं म्हणतात, पण त्या 3D प्रिंटिंगनी तुम्ही केक बनवू शकता. इतकंच नव्हे तर जे हार्टचे डायफ्राम्स आहेत ते तुम्ही मॅन्युफॅक्चर करू शकता आणि त्याचं ट्रान्सप्लांटेशन होऊ शकतं. आता जे संशोधन चालू आहे ते संशोधन चालू आहे की तुम्ही किडनी अथवा हार्ट मॅन्युफॅक्चर करू शकाल का. अँड वन्स इट इज सक्सेसफुल इट विल प्ले हॅवॉक इन मेडिकल सायन्स. अँड आय एम शुअर की हे नक्कीच घडेल. म्हणजे पुस्तक क्षेत्रामध्ये, मॅगझिन्समध्ये, ॲन्युअल रिपोर्टमध्ये, पॅकेजिंगमध्ये, 3D प्रिंटिंगमध्ये, कुठल्याच क्षेत्रामध्ये इथून पुढे साधारण 50 वर्ष तरी मरण नाही. तेव्हा फरक काय आहे की बाकीच्या क्षेत्रांना जेवढा मान दिला जातो तेवढा चुकून मुद्रकांच्याच हलगर्जीपणामुळे, मी स्पष्ट शब्दात सांगतो, याला अवेअरनेस क्रिएट न झाल्यामुळे तेवढा मान दिला गेला नाही. म्हणजे पूर्वी खिळे जुळवणारी कंपनी असं जे म्हटलं जायचं त्या ठिकाणी आता खिळे जुळवण्याच्या ऐवजी व्यवस्थित AC असलेल्या केबिनमध्ये DTPद्वारे पुस्तकं कंपोज केली जातात. त्यानंतर ब्लॉक्स बनवले जायचे, त्याच्याऐवजी DTP नंतर CTP म्हणजे कॉम्प्युटर टू प्लेट या संकल्पनेतनं AC केबिनमध्येच प्लेट्स बनवल्या जातात आणि AC प्रेस रूममध्येच प्रिंटिंग केलं जातं. इतक्या डिसेंट एन्व्हायरमेंटमध्ये आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या असताना कोणीही हे क्षेत्र निवडावं असं मी आवर्जून सांगेन. ह्याच्यातले बाकीचे फायदे जे आहेत की एकदा तुम्ही पदवी किंवा पदविका घेतला तर फक्त मुद्रण क्षेत्रातच तुम्हाला वाव आहे का, तर नाही. जर पदविका घेतली तर सुपरवायझर म्हणून ताबडतोब तुम्हाला 15 ते 17 हजार रुपयाची नोकरी मिळू शकते. पदवी घेतली तर मॅनेजमेंट कॅडरमध्ये 20 ते 25 हजाराची नोकरी ताबडतोब मिळू शकते. हे झालं मुद्रण क्षेत्राचं. पण इतर किती संधी उपलब्ध आहेत, तर प्रकाशन व्यवसायामध्ये मोठ्या प्रकाशकांना आजच्या घटकेला परचेस मॅनेजरची गरज आहे. मोठ्या कॉर्पोरेट्सना परचेस मॅनेजरची गरज आहे त्यांची स्टेशनरी घेण्यासाठी. मोठ्या बँकांच्या हेड ऑफिसेसमध्ये जर तुम्ही बघाल तर अख्खं डिपार्टमेंट प्रिंटिंग टेक्नॉलॉजीसनी भरलेलं असतं आणि त्यांच्या सगळ्या भारतभरातल्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात ते प्रोक्युअर करत असतात. सेम केस विथ LICs अँड अदर फार्मास्युटिकल कंपनीज. फार्मास्युटिकलचं तर मी मगाशी तुम्हाला सांगितलंच. त्याचप्रमाणे टेलिफोन कंपनीज आणि इलेक्ट्रिकल कंपनीज यांनाही जी बिलं तुम्हाला पाठवली जातात ती बिलं निर्माण करण्यासाठी व्हेरिएबल डेटा प्रोसेसिंगनी आता जे डिजिटल प्रिंटिंग चालू केलं जातं ते प्रोक्युअर करायला मोठ्या प्रमाणात प्रिंटिंग टेक्नॉलॉजीची गरज आहे. त्यामुळे आज जर तुम्ही हे क्षेत्र निवडलं तशा अनेक संधी तुम्हाला उपलब्ध आहेत. आपण जे आता अनेक संधी पाहिल्या त्या अनेक संधींबरोबर ह्याच क्षेत्रात शिक्षक म्हणून, फॅकल्टी म्हणून तुम्ही एक चांगली संधी उपलब्ध आहे की आज ज्या भारतामध्ये 39 संस्था हे शिकवतात तिथे तुम्ही फॅकल्टी म्हणून जाऊ शकता, रिसर्चर म्हणून जाऊ शकता. त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रोजेक्ट तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही रिसर्च केलात तर. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय चालू करायची उमेद असेल तर आज अशी परिस्थिती आहे की याच्यामध्ये थोडंसं भाग भांडवल जास्त घालावं लागतं. आणि भाग भांडवल जास्त घातलं म्हटल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपल्याकडे धंदा असणे आवश्यक आहे. मग यासाठी विद्यार्थी काय करू शकतो, तर विद्यार्थी आपले मार्केटिंग स्किल्स डेव्हलप करून एक
काही मुद्रणालयांमध्ये मार्केटिंगचं काम करू शकतो. मार्केटिंगचं काम करता करता तो स्वतःचं मार्केटिंग स्किल डेव्हलप करू शकतो, स्वतःचं क्लायंटेल डेव्हलप करू शकतो आणि मोठ्या प्रिंटिंग हाऊसेसना जी कामं ऑफलोड करावी लागतात, जी त्यांच्या प्रेसमध्ये परवडत नाहीत ओव्हरहेड्समुळे, त्या मालकांचा हात धरून एखादा छोटासा प्रेस चालू करू शकतात. आज दिवसभरात प्रत्येकाला माहिती आहे की दिवसभरात 2 ते 3 फोन कॉल्स येतात, तुम्हाला फायनान्स हवा आहे का, अनसिक्युअर्ड किंवा सिक्युअर्ड. अशा पद्धतीचा फायनान्स तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता. एखाद्या मालकाशी हातमिळवणी करून त्याच्याकडनं थोडासा फायनान्स घेऊन त्याला लागणारे जे जॉब्स असतील ते तुम्ही करून देऊ शकता. त्याच्यासाठी त्याच्याबरोबर केलेल्या कामाचा मालक विचार करेल की बाबा ह्याला माहिती आहे, हा आपली कामं करू शकतो, ह्याला आपल्या गिरायकांची माहिती आहे. अशा पद्धतीने स्वतःची सुद्धा तुम्ही एखादी संस्था, मुद्रण क्षेत्र, मुद्रणालय चालू करू शकाल. त्याचबरोबर भारतात पदविका घेतल्यानंतर जर स्पेशलायझेशन करायचं असेल तर आज तुम्ही इंग्लंड किंवा जर्मनी किंवा अमेरिका या ठिकाणी जाऊन आणखीन उच्च शिक्षण घेऊन येऊ शकता. उदाहरणार्थ मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे 3D प्रिंटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक प्रिंटिंग हे जे आहे पॅकेजिंग, इलेक्ट्रॉनिक पॅकेजिंग, ह्याच्यासाठी भारतातील शिखर संघटना जी आहे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स, यांनी जगातली सर्वात मोठी अशी मुद्रण क्षेत्रातली युनिव्हर्सिटी जी चायनामध्ये आहे, बीजिंगमध्ये आहे, तिच्याशी हातमिळवणी करून तिथे एक 6-6 महिन्याचे कोर्सेस शिकवण्यासाठी भारतातनं 2 बॅचेस आत्तापर्यंत पाठवल्या की जे 3D प्रिंटिंग करू शकतात किंवा शिकून येतात. आल्यानंतर जो कोणी याची सुरुवात आधी करेल तो निश्चितपणे पैसे कमवेल. हे प्रत्येक वेळेला आपण बघतोच. त्याप्रमाणे तुम्ही तसा संपर्क साधून फॉरेनला जाऊन शिक्षण घेऊन स्वतःचे व्यवसाय चालू करू शकाल, जे छोट्या प्रमाणात करता येतील, मोठ्या प्रमाणात करता येतील. असे अनेक प्रकारात याच्यामध्ये अंग आहेत. त्याचबरोबर ह्या ज्या अडचणी आहेत, कारण इन्व्हेस्टमेंट वगैरे, त्या तर बँका आणि इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूट तुम्हाला पैसे देऊन त्या देऊ शकतील. एक गमतीचा भाग म्हणून सांगतो की आजचे काही प्रतिथयश कलाकार म्हणा किंवा प्रतिथयश MLA म्हणा, ह्यांनी सुरुवात स्वतःची मुद्रण क्षेत्रापासून केली आणि मुद्रण क्षेत्रापासून करून, कारण इन्व्हेस्टमेंट कमी होती, दे स्टार्टेड देअर करिअर ॲज अ कॅनव्हासर. म्हणजे एखाद्या कंपनीत जॉब मिळवायचा, तो एखाद्या प्रेसची टायअप करून त्या प्रेसमधनं काढून घ्यायचा आणि तो जॉब त्या कंपनीला द्यायचा. ह्याच्यात तुमची इन्व्हेस्टमेंट नाही. प्रेसवाला तुमच्यासाठी इन्व्हेस्ट करतो, प्रेसवाला तुमच्यासाठी काम करतो. तुम्ही फक्त ती कंपनी म्हणजे ग्राहक आणि प्रेसवाला ह्याच्यामधला दुवा असं काम करता, बिनभांडवली धंदा करता, पण त्याच्यात तुम्ही अर्थार्जन करू शकता. आणि कशा पद्धतीने ही हडल्स तुम्हाला येतात आणि त्याच्यावरचे उपाय ते प्रेसवाल्यांच्या मदतीने तुम्ही शिकून घेऊ शकता, आत्मसात करू शकता. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर या क्षेत्राला कधीच मरण नाही. आणि या क्षेत्रात जी नावं आहेत, आता उदाहरणार्थ मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स यांनी जे एक्सलन्स इन प्रिंटिंग अवॉर्ड देतात ते डिसेंबरमध्ये होतं मुंबईमध्ये. असं आता आणखीन 2 वर्षांनी असेल. त्यावेळच्या विद्यार्थ्यांनी मुद्दाम ते बघायला जावं आणि कशा पद्धतीने मुद्रण क्षेत्रात क्रांती झालेली आहे ते बघावं, आणि जेणेकरून त्यांना वाटेल की आपण निश्चित या क्षेत्रात काहीतरी करू शकू. आणि तुम्ही हे क्षेत्र निवडलं तर नक्की ते कराल याची मला खात्री आहे. हे जरी आत्ता मी तुम्हाला सांगितलं ते किती ग्लोरियस वाटलं तरी त्याच्यामध्ये आव्हानं खूप आहेत. हे क्षेत्र असं आहे की यू हॅव टू बी ऑन युअर टोज फॉर 24 hours. पण त्यातच खरी मजा आहे.
त्यातच फरक खरं तुमचं स्किल आहे. एखाद्या प्रेसचा मालक हा माझ्या दृष्टीने काहीही करू शकतो. आज जर तुम्हाला एक प्रेस चालू करायचा असेल, जर एखादा लायसन्स घ्यायचं असेल, तर तुम्हाला 12 प्रकारची लायसन्सेस काढायला लागतात आणि कायदे इतके पाळायला लागतात. एक साधा लेबर लॉ घेतला तर लेबर लॉ मध्ये 28 प्रकारचे कायदे अंतर्भूत केलेले आहेत. मी उदाहरणार्थ वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन ऍक्ट असेल, कंपनी ऍक्ट असेल, लेबर लॉ मध्ये अप्रेंटिसशिप ऍक्ट येतो, प्रॉव्हिडंट फंड येतो, ESI येतो. पण याच्यावर घाबरून जाण्यासारखं काही नाही, कारण हे सगळे इतरही व्यवसायांना ऍप्लिकेबल आहेतच. त्यामुळे ही सगळी आव्हानं आपण पेलली पाहिजेत. माझे वडील गेले त्यावेळेला तर मी खूपच लहान होतो. पण या क्षेत्राची गंमत अशी आहे की तुम्हाला जन्मापासून मृत्यूपर्यंत या क्षेत्राची गरज लागते. अगदी बर्थ सर्टिफिकेट पासून डेथ सर्टिफिकेट पर्यंत. हे आम्ही गमतीने म्हणतो, पण आम्ही पुस्तक निर्मितीच्या क्षेत्रात आहोत आणि त्या निमित्ताने त्या अनुषंगाने असंख्य स्टॉलवर्ड्स, उदाहरणार्थ शैक्षणिक क्षेत्रात जर गेलो तर लॉ, मेडिकल आणि अकाउंटन्सी ह्यातली सर्वमान्य भारतातली जी बायबल्स ज्याला म्हणता येतील या प्रत्येक क्षेत्रातली, आणि त्यातले जे स्टॉलवर्ड्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ HM सिरवाई, डॉक्टर गोलवाला किंवा बाटलीबाय, ह्यांना मी अनेक वेळा भेटलेलो आहे या माझ्या व्यवसायामुळेच. टिकेकरांसारखे गृहस्थ आमच्या प्रेसमध्ये येऊन गप्पा मारायचे. डॉक्टर नरेंद्र जाधवांसारखे प्रेसमध्ये यायचे. असे अनेक उच्च दर्जाचे लेखक, त्यांच्याशी माझं याच्यामुळे संपर्क आला, त्यांच्याशी गप्पा मारता आल्या. हा या क्षेत्राचा खूप मोठा आनंद देणारा भाग आहे आणि तुम्हाला मान देणारा भाग आहे. आज आमच्या संस्थेला 85 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे 4 पैसे कदाचित कमी कमवले असतील, पण जो मान या क्षेत्राने मला मिळवून दिला त्याला तोड नाही. दुसऱ्या क्षेत्रात कदाचित गेलो असताना पैसे अधिक मिळाले असते, पण मुद्रण क्षेत्रामध्ये जो मान मिळाला तो मान कदाचित तिथे मिळाला नसता, असं मला वाटतं. तेव्हा आतापर्यंत मी जे सांगितलं त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी किंवा मी तर म्हणेन विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी साकल्याने विचार करावा आणि मुद्रण हे क्षेत्र आपल्या पाल्यासाठी अवश्य निवडावं असं मी तुम्हाला आवाहन करतो. याच्यात उत्कर्ष आहे, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद.